महत्त्वाची बैठक अजित पवारांनी घेतलेली आहे। सगळे माजी आजी नगरसेवक होते, इच्छुक उमेदवार होते। महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक होती। काय नेमकी चर्चा झाली आणि काय निर्णय घेण्यात आला या बैठकीत? पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती आणि माजी नगरसेवकांनीच दादांना विनंती केली होती, जे प्रभाग जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रभागाचे तुकडे करण्यात आलेले आहेत, म्हणजे उपनगरातील मॅक्झिमम प्रभाग एक प्रभागाचे 4 प्रभागामध्ये ज्या काही वाटप करण्यात आलेलं आहे किंवा जे जाहीर करण्यात आले त्याच्यावर आक्षेप आणि हरकती आहेत। त्या तक्रारी त्यांनी अजितदादांना सांगितल्या। या मीटिंगमध्ये सगळ्या नगरसेवकांचा सूर होता की बाबा जो काही निवडणूक आयोगाचा नियम होता तो 10% होता की 10%च त्यांना बदल करण्यात चा अधिकार आहे, परंतु त्याच्यामध्ये अत्यंत एक प्लॅनिंग म्हणू आपण त्याला की त्या पद्धतीने जाणीवपूर्वक प्रभाग करण्यात आलेले आहेत का, असे सगळ्या नगरसेवकांच्या एक नाराजीचा सूर होता। परंतु ही मीटिंग मध्ये माननीय अजितदादा बोलताना अजितदादांनी सांगितलं की तुम्ही सगळे नगरसेवक आमदारकीला यातले बरेच काही इच्छुक होते, त्याच्यामुळे जरी कुठला भाग कुठल्या भागाला जोडला गेला असेल किंवा तुमचा कट केला असेल तर जेव्हा आपण आमदार म्हणून त्या भागामध्ये मतं मागायला जातो आणि जर आपण काम केलं असेल तर त्या लोकांशी तुम्ही संपर्क केला पाहिजे, त्यांच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे। लोकांवर कोणत्याही पक्षाचा अधिकार नसतो, लोकांनी कोणाला मतदान द्यायचं हे ते ठरवत असतात, त्याच्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत पोचा। आता ह्या तक्रारी हरकती जरी तुमच्या असल्या तरी त्या किती कायद्याने होतील नाही होतील हा येणारा पुढच्या त्या म्हणजे जी काही सुनावणी होईल त्याच्यामध्ये आहे। परंतु उपनगरामध्ये ज्या काही वाढवण्याच्या नावाखाली किंवा स्वतःचा प्रभाग सेफ करण्यासाठी गोष्टी झाल्या त्याच्यावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्या आणि त्याच्यानंतर एकही असाही सूर निघाला की जे झाले ते झाले, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा पुणे मनपावर कसा रोवायचा त्याची रणनीती आजच्या बैठकीमध्ये माननीय अजितदादांनी नगरसेवकांना सांगितले। मी ते तुम्हाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज तरी तुम्हाला सांगते स्वबळावर लढण्याची तयारी सर्व नगरसेवकांना करायला सांगितलेली आहे आणि आमच्या नगरसेवकांचा पण तोच सूर होता। जर एवढे प्रभाग तोडलेले आहेत आणि जर तशाने आपल्याला कचाट्यात पकडणार असतील तर त्यापेक्षा आपण स्वबळावर लढलेलं बरं, हेच दादांना विनंती केलेली आहे। दादांनी काय सांगितलं? दादांनी सिग्नल काय दिलं? आज तरी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होणार आणि आजपासून आम्ही रणशिंग फुकलेला आहे। नगरसेवकांमध्ये जे काही त्यांना ज्या काही म्हणजे त्यांच्या ज्या अडचणी होते प्रश्न होते ते त्यांनी दादांसमोर मांडले आणि तुम्ही बघितलं असेल सगळ्या आजी माजी नगरसेवक येऊन आता त्यांच्या प्रभागामध्ये पुणे मनपावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा रोवण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे। नारा दिलाय का दादांनी तुम्हाला? हो, आम्ही सांगितलंय त्यांना की आम्ही याला स्वबळावर लढायचंय, तर दादा म्हणले तुम्ही तुमची तयारी करायला सुरुवात करा। येस, स्वबळावर। किती नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आताची? उपनगरातल्या सगळ्याच नगरसेवकांनी, म्हणजे तिथले इव्हन कसब्यातला पण तुम्ही विचार केला तर पासोडा विठेबाच्या 4 याद्या घेतल्यात आणि साठे कॉलनीतल्या कमी केल्यात, पण ठीक आहे ती लोक आमचीच आहेत त्याच्यामुळे उलट बरं झालं। परंतु उपनगरामध्ये तसं न करता जातीच्या समीकरणावर ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, जे भाजपला काही फायदा होईल त्या ह्याच्यातनं, तर त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। मग त्याच्यापेक्षा महायुतीत न लढलेलं बरं, स्वबळावर लढून आपला झेंडा मनपावर रोवण्याचा आम्ही सगळ्यांनी मानस केलेला आहे। सांगितलं का की तुम्ही आपण स्वबळावर? होय, आजच्या मीटिंगमध्ये आम्ही मागणी केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी स्वबळावर लढण्याचं तुमची तयारी जोरात सुरू करा। कुठेही हरकती ज्या द्यायच्यात त्या द्या, त्याच्यावर विसंबून बसू नका काय निकाल लागेल ते, आणि कोण कोण किती नगरसेवक आणणार ही जबाबदारी निश्चित करण्यात दादांनी केलेली आहे।